हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे इंग्लिश बालभारती. इन दॅट 1.9 चॅप्टर एव्हरीबडी हॅज अ नेम. ओके, म्हणजे प्रत्येकाला त्याचं एक वेगळं असं नाव आहे. ओके, सो हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती पर्यंत प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा नेक्स्ट जे सेकंड युनिट आहे याचे जे चॅप्टर्स जेव्हा मी अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. राईट, त्याचबरोबर तुमचे 4th स्टँडर्डचे जे काही पेपर्स असणार आहेत हे सुद्धा मी जेव्हा अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही तुम्हाला बघता येतील. लेट स्टार्ट 1.9. एव्हरीबडी हॅज अ नेम. राईट, तर टोटल पेज नंबर 14 and 15 या पेजवरती तुमचा हा चॅप्टर आहे, एव्हरीबडी हॅज अ नेम. सी, तर यामध्ये टोटल 4 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, 1st 2 3 अँड इकडे आहे 15 पेजवरती 4th ॲक्टिव्हिटी. राईट, सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी आपल्याला आपण आता बघूया. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड द नेम्स. ओके, सो या ठिकाणी त्यांनी एक पिक्चर दिला आहे. या पिक्चरमध्ये काही गर्ल्स अँड बॉईज आहेत, त्यांचं जे नेम आहे हे त्यांच्या टी शर्टवरती राईट केलेलं आहे, ते जस्ट आपल्याला रीड करायचं आहे. सो इथे बघा, माधुरी, देन निशा, मनमीत, अमन, यश अँड विद्या. ओके, सो ह्या पिक्चरमध्ये जे गर्ल्स अँड बॉईज आहेत यांचे आपण जे नेम्स आहेत हे रीड केलेले आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सेकंड, लिसन अँड सिंग. तर त्यावरूनच एक छोटीशी अशी त्यांनी पोएम बनवली आहे, जस्ट आपण ती रीड करूया. एव्हरीबडी हॅज अ नेम, सम आर डिफरंट, सम आर सेम. सी, एव्हरीबडी हॅज अ नेम म्हणजे प्रत्येकाला, तर तुमच्या क्लासरूममध्ये सपोज 30 किंवा 40 स्टुडंट्स आहेत, तर तुमच्या प्रत्येकाला एक नाव आहे. सम आर डिफरंट, सम आर सेम. तर काही जणांचे नेम्स जे आहेत हे वेगळे वेगळे आहेत, तर काही जणांचे सेम नाव आहेत. बघा, तर कॉमन जे नेम्स असतात, स्नेहल, राहुल, हे नेम कसे आहेत, कॉमन नेम आहेत. तर ते एका क्लासरूममध्ये जर तुम्ही असाल 40 किंवा 30 स्टुडंट असाल तर तुमच्यामध्ये दोघा तिघांचं नाव हे कॉमन असू शकतं. बट सम आर डिफरंट. नाव एक्झाम्पल विक्रमादित्य, हे जे नेम आहे कसं थोडंसं वेगळं आहे आणि ते कसं आहे, कॉमन नाही आहे, सगळ्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. सो आपण काय म्हणतो, सम आर डिफरंट. काही जणांचं वेगळं डिफरंट नाव आहे तर काही जणांचे सेमच नाव आहेत. सम आर शॉर्ट, सम आर लॉंग. ओके, तर काही सीता किंवा रिया हे कसे आहेत, शॉर्ट नेम आहेत. तर काही, आता मी जस्ट मगाशी म्हणलं विक्रमादित्य, तर हे नेम कसं आहे, लॉंग नेम आहे. ऑल आर राईट, नन आर रॉंग. ऑल आर राईट म्हणजे सगळ्यांची जी नावं आहेत ती कशी आहे, सगळ्यांची बरोबर आहे, त्यामध्ये काही वेगळं चुकीचं नाही. आय लाईक माय नेम, इट्स स्पेशल टू मी. ओके, तर मला मात्र माझं नाव आवडतं आणि माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहे. इट्स एक्झॅक्टली हू आय वॉन्ट टू बी. आणि माझं जे नाव आहे त्याप्रमाणेच मी आहे, मी तेच होऊ इच्छिते. असं ही छोटीशी पोएम दिलेली आहे. राईट, सो आपण ही रीड तर केलीच, त्याचबरोबर याचं मीनिंग सुद्धा समजावून घेतलं. तर स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. ना, थर्ड ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. ओके, सो इथं त्यांनी फक्त जस्ट माय नेम इज, माय मदर नेम इज, माय फादर नेम इज अँड माय फ्रेंड्स नेम इज. सो आपल्याला जस्ट इथे नेमिंग करायचं आहे. माय नेम इज. आता या ठिकाणी तुम्ही तुमची जी रिअल इन्फॉर्मेशन आहे ही फिलअप करा. मी इथे एक्झाम्पल देते. माय नेम इज सीता. राईट, माय मदर्स नेम इज, तर माझ्या आईचं नाव रीना. देन माय फादर्स नेम इज राजीव. देन माय फ्रेंड्स नेम इज, तर इथे तुमचे जे फ्रेंड्सचं नेम आहे ते लिहायचे. तर इथे मी लिहिते रिया. ओके, सो आपण हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूयात, 4th.
लुक, लिसन अँड डू. आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे लेट्स मेक अ कॅप युझिंग एन ओल्ड न्यूजपेपर. तर त्यासाठीची त्यांनी स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेली आहे. फर्स्ट टेक अ पेज ऑफ अ न्यूजपेपर. तर चला मी इथे तुम्हाला डायरेक्टली त्या डेमो दाखवते. त्यांनी काय सांगितलेलं आहे टेक अ पेज ऑफ अ न्यूजपेपर. तर इथे मी हा न्यूजपेपर सपोज आता हे मी एक पेज घेतलेला आहे व्हाईट कलरचा आणि हे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे हे पेज फोल्ड इथे बघा फोल्ड इट इन हाफ. आपण सेकंड स्टेप बघणार आहोत. हे जे पेज आहे हे फोल्ड इट इन हाफ. तर आपण हे असं हाफ मध्ये फोल्ड केलं. नेक्स्ट थर्ड प्रोसिजर फोल्ड इट अगेन ॲज शोन. तर हे एकदा फोल्ड केल्यानंतर त्यांनी आणखीन एकदा असं फोल्ड करायचं सांगितलं. सो आपण 2 टाइम्स ते असं हे फोल्ड केलं. सो याचा आकार कसा झालेला आहे थोडक्यात हा असा दिसतो राईट. देन अगेन त्यांनी काय सांगितलेलं आहे अनफोल्ड इट. चला तर आता जे आपण हे फोल्ड केलं होतं हे असं अनफोल्ड करायचं आहे राईट. बघा इकडे ही 2 टोकाशी ओपन आहेत. इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे. फोल्ड द राईट टॉप कॉर्नर टू द क्रीज. आता जेव्हा आपल्याला हा पेपर असा मिळतो तर यामध्ये काय सांगितलेलं आहे हा जो राईट कॉर्नर आहे हा असा ट्रायंग्युलर मध्ये फोल्ड करायचा. इथे बघा हे असा. अगेन फोल्ड द लेफ्ट कॉर्नर टॉप कॉर्नर टू द क्रीज. तर हे थोडक्यात आपलं असं बनलं आहे. नेक्स्ट बघा इकडून दोन्ही साईडने मी तुम्हाला दाखवते आहे. त्यानंतर आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे. फोल्ड 1 फ्लॅप अपवर्ड, फोल्ड द सेकंड फ्लॅप ऑन द बॅक साइड. आता इथे खाली आपल्याला 2 फ्लॅप दिसत आहेत, दिस वन अँड दिस वन. ओके, सो हे जे फ्लॅप आहेत हे बोथ साईडने असे अपवर्ड करायचे सांगितलेले आहे. जस्ट आपण काय करणार ते इथे हे असे एक साइड आपण इथे अपवर्ड केला आहे. नाव आता इकडची बाजू आलेली आहे. ही सुद्धा आपण अशी वरच्या बाजूला राईट. तर हे झाली आपली कॅप. ना स्टिक बोथ द कॉर्नर्स विथ ग्लू. नाउ युअर कॅप इज रेडी. ओके, आता हे जे कॉर्नर्स आहेत इथे आणि हे इथे आणि इकडच्या बाजूला, तर हे आपल्याला काय करायचे जस्ट इथे असं ग्लू लावायचं आहे आणि या ग्लू मध्ये हे असे स्टिक करायचे आहेत. सो बघा इथे ही अशा प्रकारे कॅप तयार झालेली आहे. ओके, सो चला तर ही जी ऍक्टिव्हिटी होती ही आपण रिअल मध्ये करून तुम्हाला मी डेमो दाखवलेला आहे. तर स्टुडंट्स याच डेमो बरोबर आपला हा जो व्हिडिओ होता इथे संपलेला आहे. चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.